हेडलाईन्स. पहिलीपासून हिंदीच्या सक्ती विरोधामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवलं. राज्यातील मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न असून तो शिक्षकांनीच हाणून पाडला पाहिजे असं आवाहन ठाकरे यांनी या पत्रात केलंय. जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये झालेली अनियमितता आणि हलगर्जीपणामुळे जिल्हा पुरवठा विभागानं कठोर कारवाई करत 73 दुकानदारांना दंड ठोठावलाय. गंभीर स्वरूपाच्या तक्रारीमुळे 6 दुकानदारांचे परवाने थेट रद्द करण्यात आले. जानेवारी ते मे 2025 या कालावधीमध्ये विभागानं 1390 रेशन दुकानांची तपासणी केली होती. मांजरा नदीपात्रात उडी घेऊन तरुणानं आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. कपिल रेड्डी वय 30 राहणार गुरदाळ तालुका देवणी असं त्याचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. हार्बर मार्गावरील चेंबूर आणि टिळकनगर स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी रेल्वे रूळ ओलांडताना एका 25 वर्षीय तरुणाचा लोकलच्या धडकेमध्ये मृत्यू झाला. या घटनेमध्ये तरुणाचा मृतदेह चाकात अडकल्यानं पनवेलकडे जाणारी लोकल वाहतूक तब्बल 36 मिनिटे थांबवण्यात आली. परिणामी हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. नांदेड येथील उद्योजक भारत रामीनवार यांनी आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये 1 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. मुकुटाची किंमत 1,05,00,000 रुपये आहे. हा मुकुट तयार करण्यासाठी पुण्यातील कारागिरांना 1 महिन्याचा अवधी लागला होता. अकलूज आनंदनगर इथं असलेल्या सयाजीराजे वॉटर पार्कमधील ऑक्टोपसी पाळण्यातनं पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. 1 जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजता घडली. सयाजीराजे वॉटर पार्कमधील मनोरंजन खेळ विभागातील ऑक्टोपसी या पाळण्यातनं तुषार धुमाळ वय 35 राहणार भिगवण जिल्हा पुणे आणि वैभव अप्पा रुमनवार राहणार डोंबाळवाडी राहणार माळशिरस हे दोघे पडून डोक्याला मार लागून जखमी झाले होते. मद्रसा बंद पडावा आणि आपल्याला गावी जाता यावं म्हणून एका अल्पवयीन मुलानं दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून शॉक देत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. फैजान नाझिमा वय वर्ष 11 असं मृत मुलाचं नाव आहे. हत्या झालेला फैजान नाझिम आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. पूर्व वैमनस्यातून 2 तरुणांवर टोळक्यानं धारदार कोयत्यानं वार केल्याची घटना पुणे सातारा रस्त्यावर घडली. टोळक्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित टोळक्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैभव नाईक नवरे वय 17 राहणार शंकर महाराज वसा धनकवडी, कार्तिक गायकवाड वय वर्ष 16 राहणार संभाजीनगर धनकवडी अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. याबाबत शीतल सचिन नाईक नवरे यांनी तक्रार दिली आहे. सांगली जिल्ह्यातील विकास कामांसाठी 632 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 49 कोटी 28 लाखांचा वाढीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी दिली. रायगड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून 5 तालुक्यामधील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर पावसानं जोर धरला असून पुणे, रायगड, साताऱ्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे.